नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पोहे. ही साधी पोहे आहे आपले. साध्या पोह्यांमध्ये मी काय घेतलं हे साहित्य हे बघा. आता हे 3-4 मिरच्या घेतल्या हिरव्या, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर बारीक कापून घेतली, ही मोहरी घेतली थोडीशी 1 चमचा छोटा, ही जिरे घेतली 1 चमचा, हळद घेतली आणि हिंग घेतलाय. आता आपण गॅस चालू करणार आहोत. तेल तापलं की आपण सर्वप्रथम फक्त मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर आपण ही मिरच्या कापून घेऊन त्यात टाकणार आहोत. हे पोहे मी 3 वाट्या घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले. बघा आता आपलं तेल तापलंय. आता आपण सर्वप्रथम ही मोहरी टाकून घेणार आहोत. बघा मोहरी छान तडतडली आहे. आता ह्या मिरच्या टाकून घेतल्या मी. मिरच्या पण छान तडतडत झाले. तेल चांगलं तापले की पटापट येते. त्यानंतर मी कढीपत्त्याची पाने टाकून घेतले, म्हणजे ते तेलामध्ये छान होतात, तसेच त्याचा सुगंध छान येतो. हे बघा आता हे अर्धा चमचा जिरं घेतलं आपण, हे जिरं टाकलेलं. सुंदर सुवास सुटलाय त्याचा. मिरच्या, कढीपत्ता आणि आपले हे जिरे. आता हिंग आणि हळद जे आहे हे आपण टाकून घेणार आहोत. हिंग टाकलंय अगोदर, त्यानंतर हळद टाकली आहे. गॅस मी बारीकच ठेवला आहे. आणि कोथिंबीर जी आहे ही शेवटी टाकणार आहे मी धुवून. तेलामध्ये पूर्ण जळून जायचं. हे बघ किती छान झालंय आपली फोडणी आपली. हे बघा आता आपले पोहे जे आहे हे धुवून ठेवलेले आपण स्वच्छ त्यात टाकून घेणार आहोत. आपले साधे पोहे आपल्याला पटकन भूक लागली तर पटकन बनवायला एकदम साधी पटकन होतात. नंतर हिरव्या मिरच्या कापल्या, कोथिंबीर कापली, कढीपत्ता, जिरं, मोहरी पटापट होतात हे. आपल्या पोह्यांना कलर पण किती सुंदर आलाय बघा. मिरच्या मी थोड्या मोठ्या मोठ्या कापल्याय, म्हणजे निवडताना मुलांना कसं जातं. बारीक मिरची ती दाताखाली येते. मग बघा आपले पोहे किती सुंदर दिसतात हे. बघा आता आपण शेवटी मीठ टाकणार आहोत. हे अर्धा चमच्याला कमी मीठ घेतलंय. आपल्या अंदाजाने पोहे कमी जास्त कसे त्याप्रमाणे आपण मीठ घ्यायचंय. मीठ मी शेवटी टाकलंय. आता मीठ टाकल्यानंतर आपण थोड्या वेळ परतून घेऊ. हे आपले असे झटपट होणारे तयार पोहे. आता पोहे तयार झाले आपले.